थेट जाऊयात, रोहित पवार बोलतायत। तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही। खरं तर वारकरी संप्रदायामध्ये असणारे सर्व मान्यवर महाराज, हबप आणि सामान्य लोकांना मला विचारायचं आहे की जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, जे खऱ्या अर्थाने संतांचा विचार पुढे घेऊन जाणारे लोक असतात, अशा खालच्या लेवलला शिव्या देत असतात का हो? कधी एवढं चिडतात का? बंदुक्या दाखवतात का? बंदुक्या घेऊन फिरतात का? मग अशा पद्धतीने ही लोक जर घुसखोरी करत असतील आणि लोकांना धमकवत असतील तर हे शोभणारं नाही। आणि हा कोणी जो भोंदू लागला ना, त्याला मला विचारायचं आहे की त्याचे जे गुरु आहेत त्यांनी जे आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये शाळा काढली आहे, बहुजन समाजाच्या मुलामुलींना त्या शाळेमध्ये शिकवलं जातं का? प्रवेश आहे का? या भोंदूबाबांनी सांगावं। त्याच्याचबरोबर तुम्ही महात्मा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, ज्याच्यासाठी लढल्या त्या की सामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांना, बहुजन समाजाच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं, आणि मग आजच्या काळामध्ये बहुजन समाजाला शाळेत तिथं जाऊन दिलं जात नसेल आणि याला तो गुरु मानत असतील आणि इथं येऊन आम्हाला शिकवत असतील, हे महाराष्ट्राच्या विचाराला परवडणारं नाही, शोभणारं नाही। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि विकास भाऊंच्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमपणे, आणि त्याच्याचबरोबर हे मध्य प्रदेशचे जे भोंदूबाबा आले होते, बागेश्वर महाराज, इथं येऊन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बोलले होते, तुकोबारायांबरोबर बोलले होते, तर माऊली महाराजांबद्दल पण बोललं गेलं होतं। हा झोपला होता का दाढीची केस उपटत बसला होता का गवत उपटत बसला होता? त्यामुळे उगाच शहाणपण दाखवण्यासाठी, कुठेतरी बातमी मोठी होण्यासाठी आणि हे प्रतिगामी विचाराचं जे कोणी नेते असतील त्यांच्याकडनं बक्षीस मिळवण्यासाठी असं जर वागत असतील तर हे योग्य नाही, बरं नाही। अहो तुम्ही मला सांगा, अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याबद्दल आम्ही, त्यांचा जी घटना घडली त्याबद्दल FIR करा अशी विनंती केली, झाली का या महाराष्ट्रामध्ये मान्य? एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत जर असं होत असेल तर सामान्य लोकांचं काय? गेल्या काही दिवसांमध्ये ज्या मुलींवर, चिमुरड्यांवर त्या ठिकाणी तिथं अत्याचार झाले, काही लोकांना त्याच्या मुलींना मारण्यात आलं, तिथं सुद्धा त्या सर्व लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला ज्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही।